अध्याय 9 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवर आहे चंद्रभागा तटाव्यारा श्री संत वरदा शारंगधरा पतित पावना दयानिदे. लहानांवासून मोठ्यांचा मोठेपणानं टिकेसाचा पतिताविण परमेश्वराचा बोलबाला होणे नसे. आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात पावन करता रुक्मिणीकांत हे आता विसरू नको. परीस लोहाला सोनेकर म्हणून त्याचे महत्त्व भूमीवरी होळ पोटिके गोदावरी म्हणून म्हणते तीर्थ तिला. ह्याचा विचार करावा चित्ती आपल्या माधवा. दासगणूला हात द्यावा बुडून द्यावे कुठेही. असो गोविंदबुवा टाकळीकर एक हरिदास होता थोर तो कराया कीर्तन गजर शेगाव पसी पातला. तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचर ज्याचा केला जीर्णोद्वार मोठे नामक सावकारे. अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा. मोटारी क्लब बायसिकला ह्याचे प्रेम भाऊ असे. तैसाना मोठे सावकार श्रीमंत असून भाविक फार त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा. म्हणून मोठ्यांचे मंदिर बंधू लागले नारीनर. आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी. त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या. घोडा अति द्वाड होता, कोणासही मारील आता. समोरून कोणी येतात त्यास चावे कुत्र्यासम. तोडी सराटे वर्षावर स्थिर न राहाय क्षणभरी. कधी कधी कांतारी त्याने जावे पळून. किंकाळे रात्रंदिवस वाईट खोड्या भाऊ असं आल्या होत्या मुक्काम असं होतं त्या घोड्याच्या. लोखंडाच्या साकळ्या होत्या त्याशी बांधण्या केल्या. त्या ह्या समयी राहिल्या टाकळी माझे विसरून. चराटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरून बांधून या. कथेकरी निजले जाऊन शय्येला. रात्र झाली 2 प्रहर. त्रमे आक्रमेले अंबर दिवा भीतांचे गुत्कार होऊ लागले वृक्षावरी. टिटव्या टिटी शब्द करीते वागुळे भक्षा धुंडिती. पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले. साम सुम जिकडे तिकडे. बंद झाली कवाडे कोठे ना दृष्टी पडे. एकही माणूस रस्त्याने. ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष घोडा बांधल्या ठयास येथे झाले सजगती. जे जे कोणी द्वाड असते त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेते. ईशाज्ञाने भूमीवर औषधाचे प्रयोजन रोगा निवारण्याकरण देवी द्वाडांचे द्वाडपण साधू संत निवारते. असो गजानन घोड्यापाशी आले. रात्रसमयाशी जाऊन निजले अतिहर्षी. चहू पायत घोड्याच्या मुखे भजन चालले होते. गणिगण गणात बोते. ह्या सांकेतिक भजनात ते जाणण्या कोण समर्थो. त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ असा वाटतो साचा. गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न हे सुचवावया कारण गणात हा शब्द असे. बोते हा शब्द देखा. अपभ्रंश वाटेने का बाते हा शब्द ऐका तेथे असावा निसंशय. बाया शब्द करून घेतले पाहिजे मन. ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले. म्हणजे मना समजे नित्य जीव हा ब्रह्माच सत्य. मानू नको त्याप्रत निराळा त्या तोची असे. गिणगिण गिणात बोते कोणी गणिगण गणात बोते. ऐशी आहेत 2 मते ह्या भजनाविषयी शेगावी. त्यासी ना आपले प्रयोजन आपणा कथेसी कारण. महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या. वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने वाटे. त्या भजनरूप साखळीने घोडा बांधूनही टाकेला. गोविंदभावांच्या अंतरी धास्ती होती जबर खरी. म्हणून तो वरच्यावर उठून पायी वारूला. तो ठाण्यावरी घोडा शांत. ऐसे पडता दृष्टीपत गोविंदभावाच्या चित्तात अति नवल वाटले. तो आपल्या मनी म्हणे ऐसे हे झाले कशाने का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा. म्हणून राहिला शांत. हे न काय कळू येत हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. हे काय आहे ते पाया गेले. तो एक माणूस दिसले चोपायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या. अति निकट येऊन पाहू लागले निरखून. तो दिसले कैवल्यदानी तेथे गोविंदबुवांना. ते म्हणाले मनात घोडा का झाला शांत हे कळले कारणासहित. मज लागे येत व्हा समर्थांच्या सहवासे घोडा शांत झाला असे. जे ते कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला थारा कथा. समर्थांच्या पायावरी गोविंदबुवाने अत्यादरी शिर ठेवले. निर्धारी अष्टभाव दाटले. मुखे करू लागले स्तवन आपण खरेच गजानन. विघ्नांचे करीत असा कंदन ह्याचा प्रत्यय झाला. माझा घोडा द्वाड अति सर्वही झाला भीती. तेथेच आला तो गुरुमूर्ती हरण्यात त्याचा द्वाडपणा. ह्या घोड्याच्या अचाट खोडी चालता मध्येच मारी उडी. क्षणाक्षणा मागल्या झाडी हा दुगाण्या महाराज. मी गेलो कंटाळून म्हणून बाजारा लागून गेलो विकाया कारण परीनं कोणी घेई तया. मी फुकटही लागलो दया परीनं कोणी तयार घ्याया. त्यावर आपण केली दया हे झाले फार बरे. आम्हा कथेकऱ्यांचे घोडे पाहिजे गरीब साचे. घरा माझे धनगराचे नाही वा कामाचा. ऐसा झाला प्रकार. घोडे झाले गरीब फार. जड जीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले आता गड्या करू नकोस येथून खोड्या. त्यात येथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून. तू शिवाच्या समोर ह्याचा विचार काही करी वागत जावे बैला परी. त्रास न देई कवणा ते. ऐसे त्यासी बोलून गेले निघून दयादम. कृपा कटाक्ष करून पशुई ज्याने आकळीला. असो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्यराशी आले गोविंदबुवा दर्शनासी.
घोड्यावर बैसून घोडा गोविंदबुवांचा शेगावासी ठाऊक कसाचा कोश अवघ्या खोड्यांचा भीत होते त्यासी जण तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण गोविंदबुवा ही घेऊन पिढा कशास येथे आला मुले बायका मळ्यात आहेत पा वावरत तुमचा घोडा करेल घात सहज लिहिल्याने कवणाचा गोविंदबुवा त्यांस वदले तुमचे म्हणणे मी ऐकले माझ्या घोड्यास शाणे केले काल रात्री समर्थाने त्याने खोड्या दिल्या टाकून झाला गोगलगाई समान आता भ्यावयाचे कारण काही न उरले कोणाशी चिंचेखाली उभा केला टाकळीकराने घोडा भला चराटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष परिणा लावले त्यास तोंड घोड्याने एकाही पहा संतांची केवढी शक्ती पशुई आत्मेत वागती प्रत्र्यात्र आरंभली स्तुती गोविंदबुवांनी समर्थांची अचिंत जगता प्रतिकृती तुझी न कोणा कळे असो खलही केवडा तव कृपे सुमार्गी वळे उणे भडित ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी श्री सतत माझिया वरदहस्त ठेवा जणी अशी स्तुती करून गेले गोविंदबुवा निघून घोड्यास आपल्या घेऊन टाकळी ग्रामाकारणे प्रत्येक दिनी शेगावी यात्रा ये नवी नवी काहीतरी धरून जीवी हेतू आपल्या श्रोते हो ह्या यात्रेकरू मंडळी येतं बाळापूरचे 2 गृहस्थ आले काही धरून येतं समर्थांच्या दर्शना पती जाता एकमेका बोलू लागले असे देखा पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन का की ह्या गांजावर समर्थांचं प्रेम फारतो आपण आणला जर तरी कृपा होईल त्यांची लोक आणती बर्फी खावा आपण गांजा नेऊ बरवा गाठ धोत्रा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल पुढल्या वारीस 2 जण आले दर्शनाकारण परी गेले विसरून गांजा तो आणावया शिर ठेवता पायावरी आठवण त्यांना झाली खरी की नाही आणला बरोबरी गांजा तो आपण आता पुढच्या वारीस दुप्पट आणू गांजासी ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो पुढल्या वारीस तेच झाले गांजा आणायचे विसरले कर मात्र जोडून मात्र बसले स्मृती नसे गांजाची ते स्वामी म्हणाले भास्कराची पहा जगाची रीत कैसी गाठ मारून धोत्रासी विसर जिन्नस आणावया जातीने आहेत ब्राह्मणतेचं आपले भाषण करते आपण होऊन खोटे पहा सर्वांशी ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे प्रमाण या तत्वाला गुण जाणती चांडाळते द्विजे निज धर्म सोडीला आचार विचार सांडीला ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत बेटे मनी नवस करती आणि हात हलवीत येते येती अशाने का पूर्ण होती यांच्या मनीचे मनोरथ बोलण्यात पाहिजे मेळ चित्त असावे निर्मळ तरीच तो घननिळ कृपा करीतो भास्करा हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानसी पाहू लागले एकमेकांशी कुतूहल दृष्टीने पहा केवढे अगाध ज्ञान हाय आमचे परिपूर्ण हा जगतचक्षु गजानन सूर्यापरीचं असे हो आपण नवस केला म्हणे तो जाणीला समर्थाने आता येऊ घेऊन चला गांजा गावातून ऐसे विचार करून उठले गावात जाऊ लागले गांजा आणाव्या बले ते महाराज बदले त्या आता शिळ्याकडे प्रत हा का उगा आणि ताऊत सार नाही किंपी आता मी ना पापलो गांजाला आता आणण्या गांजाप्रत नका जाऊ पेटेत मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपल्या लबाडाचे ना हेतुपुरती ही खूणगाठ बांधा चित्ती तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम परी कदा न चुकवा नेम 5 वाऱ्या येथील करा काकिया येथे स्थिर हाय मृडानीपती कर्पूर गौर ज्याच्या कुपरोने कुबेर झाला जगी धनपती जा नमस्कार त्यासी करा गांजा आणावयानं विसरा परमार्थार्थ खोटे जरा बोलू नये मानवानी ऐसा उपदेश करून महाराजांशी बंधून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे पत्ते झाले तेही गांजा घेऊन आले शेगावत वारीला त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही काय श्रोते आता बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी कामता त्याचे पुतळाबाई परमभाविक होते पाय दरवर्षी वारीसे जाई पायी सज्जन गडाते पती पत्नीचा विचार एक पौष मासे निघती देख ओजासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी कुबडी कमथा दासबोध सवे हे सामान अतिशुद्ध साधुत्वाचा नव्हता मद तयासेकी चढलेला मार्गे चालता ग्रामांतरी प्रत्येक झोळी फिरवी खरी त्या झोळीच्या भिक्षोरे नैवेद्य करी रामाला पुढे वैशाख वद्यात बाळापूर सोडी नवमीला साचार कामता असे बरोबर पुतळाबाई नाम ज्याचे बाळकृष्ण बुवाबाई हाती चंदनाच्या चिपळ्या असती पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन रघुपतीचा नाम गजर करी पंथाने निरंतर शेगाव खामगाव मेहकर देऊळगाव राजापुढे आनंदी स्वालमनी जालनापुरी वंदून या जामनगरी जाय तेथे मात्र करी 3 दिवस मुक्काम का की ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला पुढे बीड आंबेजोगाईचे मोहरी बेलेश्वर स्वामींचे पट्टशिष्य समर्थांचे डोमगावी कल्याण नरसिंगपूर पंढरपूर नातेपोते शिंगणापूर वाई आणि सातारा असे जे गडाच्या पायथ्याशी मागवद्य प्रतिपदेला तो येऊन पोचेबला श्री सज्जन गडाला नवमीच्या त्या उत्सवासी यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने श्री स्वामी समर्थान कारणे खरा खराच रामदासी ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वदा
गेला. दासनवमीचा उत्सव होता, परत जाई त्याच मार्गे. ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला. 60 वर्ष देहाला गेली त्याच्या उलटून. मागवद्य द्वादशीचं सोडून सज्जनगडास निघावे, परत जाव्यास त्याने आपल्या बाळापुरा. असो वद्य एकादशीशी बसला समर्थ समाधीपाशी. आले दुःखाश्रू लोचनाचे शब्द न त्यासी बोलवे. हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुराया पुण्यवंता, माझे शरीर थकले आता वारी न पायी होईल. जरी बसून वाहनाते येऊ सज्जनगडा ते परी तेही कठीण दिसते. मज लागी दयाळा नेम चालला आजवर. आता पडू पाहे अंतर परमार्थ असे शरीर निकोप आधी पाहिजे. तरी सर्व घडे हे रामदासा माझे आई, हे म्हणण्याची जरुरी नाही, आपण सर्व जाणत असा. अशी प्रार्थना करून निजला शय्येस जाऊन तो प्रभातकाळी पडले स्वप्न बाळकृष्णाला. स्वप्नी म्हणाले, रामदास ऐसा न होई हताश, नको येऊन येतोच खास ह्या सज्जनगडाते. माझी कृपा तुझ्यावर, माझा उत्सव बाळापुरी करावा. तू आपल्या घरी येईन मी नवमीला, तुला द्याया दर्शन. हे मानी प्रमाण वचन, आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. असे स्वप्न पाहिले. बाळकृष्ण आनंदाले कांतेस परत आले. बाळापुरास आपल्या घरी. पुढे श्रोते दुसऱ्या वर्षी काय झाले माघमासी त्या बाळापुरासे ते आता अवधारा. माघवद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णाने घरी केला. दासबोधाचे वाचन, रात्री हरी कीर्तन, 2 प्रहरी ब्राह्मण भोजन, दुपारती अस्तमानाला. बाळकृष्णाच्या मनात विचार हाची घोळत, पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी. बाळकृष्णाच्या वचनाने केली गावकर आणि आपापसात वर्गणी उत्सव साह्य कराव्या. ऐसा थाट बाळापुरा 9 दिवस झाला करा. 9व्या दिवशी 2 प्रहरा घटित आले घडून. श्री गजानन साक्षात्कारी श्रोते त्या बाळापरी उभे राहिले. 2 प्रहरी नवमी तिथी लक्षून बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चाललात. लोक झाले विस्मित, गजानन असे पाहून या. म्हणू लागले बुवांसी, उठा उठाव वेगेसी, तुमच्या दास नवमीसी द्वारी पातले गजानन. त्यावर बुवा म्हणाले, गजानन आले बरे झाले. ताई संतांचे लागले पाय माझ्या घरासी. परी आजच्या दिनीसाची मी वाट पाहतो समर्थांची. त्या सज्जनगड निवासाची आतुर होऊन ये ठाया. त्यांचा मसी करार आहे, मी नवमीला येईन पाय ती वाणी. असत्य नव्हे ऐसा माझा भरोसा. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. अहिल्या शिळा रागवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची. पाती जो येऊन द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी. अजानुभाऊ साजरी उभी निजानंदामध्ये करण्या गेला नमस्कार. तो रामदास दिसले साचर. हाती कुबडी जटाभर रुळत होता पाठीवरी. भाली त्रिपुंड उभासाचं होता गोपीचंदनाचा. नेसलेला लंगोटीचा रंग होता हिरमोजी. ऐसे रूप पाहिले बाळकृष्ण भरते आले. प्रेमाचे ते श्रोते भले नैनी साचले आनंदाश्रू. तो सवेच दिसती गजानन, त्याच्या नेत्राकरण कुबडी लंगोटी काहीच न त्रिपुंडी शेरीचा जटाभार. पुन्हा त्याने हताश व्हावे, तो रामदास स्वामी दिसावे. पुन्हा जो निरखून पावे तो मागोती गजानन. ऐसी स्थिती झाली करी सिनेमाच्या खेळापरी घोटाळलासे अंतरी कोडे काहीच ओमगेना. मग म्हणाले गजानन, रामदासाचे प्रेम करून नको गांगरू देऊ मन, तुझा समर्थ मीच असे. मागे बाप्पा गडावरी माझीच वस्ती होती करी आता शेगाव भितरे राहून येऊन राहिलो मळ्यात. तुला सज्जनगडीले वचान की दासनवमी सेन मी बाळापुरा लागून. ह्याचे स्मरण आहे का? त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता. दे सोडून अवघी चिंता, मीच आहे रामदास. शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस, ह्याला काय म्हणावे? श्लोक आहे गीते ठाई, वांसाची जीर्णाने तो पायी. ऐसा मुळीनं भ्रमिष्ठ होई, चाल पाठी बसवी मला. बाळकृष्णाचा दरुणात गजानन आले घरात. एका मोठ्या पाठीस्थित स्वामी गजानन झाले. बाळपुरी पुकार झाली. गजानन आल्याची ती भली मंडळी धावू लागली दर्शन घ्या पायांचे. रामदास अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार. शेवटी रात्र होता. ते प्रहर स्वप्न पडले बाळकृष्णा. अरे गजानन माझीच मूर्ती, हल्ली तुमच्या वराड प्रांती. संशयमुळीनं धारे चित्ती तो धरशील बुडशील. मी तोच समजून करी गजाननाचे पूजन, गीतेचे हाय वचन. संशयात्मा विनश्यती. ऐसे स्वप्न पडल्यावर बाळकृष्ण तोषलाभरी मस्तक ठेवले. अत्यादरी गजाननाचे पायावर. महाराज आपली लीला मीना समर्थ जाणण्याला, तो घोटाळा उकेलला तुमचे स्वप्न देऊन. नवमी माझी सांग झाली, न्यूनता काही न उरली. अर्भकावरी कृपा केली तेणे धन्य झालो मी. आता काही दिवस राहा या बाळापुरास, हीच आहे म्हणे असं पूर्ण करावं. महाराज म्हणाले त्यावर, ऐक माझा विचार, काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजनोत्तर नेऊन गेले स्वामी शेगावासी भले. रस्त्याने कोणा दिसले क्षणात पोचले शेगावी. स्वस्ते श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद हो भाविकांप्रत हेच इच्छित दासगणू. शुभम भवंतु इति श्री हरिहरणा परणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ 9मोऽध्याय समाप्त.